आपल्याकडे अजून एक स्टार कलाकार आलेले आहेत, उसळ बद्रिके. उसळ बद्रिके नाही, नाव कुशल बद्रिके आहे त्यांचं. खरं तर उसळपेक्षा त्यांचं नाव मिसळ असायला हवं होतं. का? कारण एका गोष्टीत किती मिसळतात ते काय काय. स्किट मध्ये गाणं, गाण्यात डान्स, डान्स मध्ये फायटिंग, कशाला संबंध आहे का मला सांगा तुम्ही. रजनीकांत पेक्षाही जास्त वेळा रजनीकांतचा रोल केलेले स्वतःच्या बायकोपेक्षा, नीट ऐका, स्वतःच्या बायकोपेक्षा भाऊ कदम बरोबर जास्त राहणार आहे कुशल बद्रिके. त्यामुळे आता ते नवीन एक खास सिनेमा करतायत, त्याचं नाव आहे एक होता भाऊ. स्वतःच्या जीवापेक्षा सुद्धा आपला मोबाईल ते जास्त सांभाळतात. काय बद्रिके? खरं. बरं, आपल्या मोबाईल बद्दल त्यांना एवढी काळजी असते की एकदा भाऊ कदमच्या गाडीतून जात असताना ते भाऊ कदमला असं म्हणले का बुवा, जर माझं काही बरं वाईट झालं तर माझा मोबाईल डिलीट करून टाक, पण तो कुणाच्या हातात पडू देऊ नको. असे कर्तव्यदक्ष कलाकार आणि त्यांचे कर्तव्यदक्ष मित्र. बरं, ह्यांचं आपल्या मुलावर लय जास्त प्रेम, इतकं प्रेम की शूटिंग मधली खेळणी सुद्धा ते मुलं करता घरी घेऊन जातात. सेटवर कुठली बी गोष्ट आणायची असेल तर हे डबल मागवतात, एक शूटिंग साठी, एक पोरासाठी. सागर, तू हसू नको, तुझं सेम आहे. माणसाचा जन्म माकडापासून झाला आहे ते पदोपदी सिद्ध करतात. कसं काय? किती उड्या मारतात कार्यक्रमात आणि कोणाच्या जीवावर मारता एवढं. बरं, एक पर्सनली विचारायचं होतं. सर, फॅमिली आली म्हणूनच आधी नव्हतं विचारायचं. पर्सनल आहे ते. इंटरनेटवर तुमच्या ते क्लिप येतात ते काय आजकाल लय असतात, कॉलनीत लोक बघत असतात. अहो खरं सांगतोय, काय बोलताय? इंटरनेटवर क्लिप येतात त्यांच्या, ऍक्टिंग सोडून आता हे ते पण धंदे करायला लागले सगळे. काय असतं सांगा ना, काय असतं सांगा ना. हो सांगा. ती वेब सिरीज आहे. काय आहे? वेब सिरीज आहे, साला स्ट्रगलर नावाची. अच्छा, ते विजू माने लिहितात ते. त्यांना जरा सांगा शिवांच्या बरोबर अधूनमधून डायलॉग पण लिहा म्हणून. असो, तर पॉवर बँक टाईप व्यक्तिमत्व असलेले कुशल बद्रिके यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो अखिल भारतीय पत्रकार परिषदेत तरी 3-4 घालू नको रे संघटनेचे अध्यक्ष संजय जाधव यांना. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.